नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्याकडं ताईंचं, मैत्रिणींचं आणि दादांचं पण खूप खूप असं सारं स्वागत आहे. तर आज ना नागपंचमी. तर नागपंचमीच्या माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला खूप खूप अशा साऱ्या शुभेच्छा. तर सकाळी सकाळी ना अगोदर आपल्या गायींची कामावरून घेतली आणि कामावरून झाल्यानंतर ना मग थोडंसं व्हिडिओ शूट करायला चालू केलं. तर आज आहे पंचमी आणि आज पंचमी आहे ना, तर पंचमीच म्हणलं की आपलं बालपण आठवतं बघा. आणि बालपणीचे ते दिवस, दारात बांधलेला झोका आणि एवढं म्हणजे कसं असायचं बघा. आपल्याला त्यावेळेस पैसे भेटत नसायचं, पण आनंद खूप मोठा भेटायचा. एवढा आनंद भेटायचा की बांगड्या, नखपालीस, मेहंदी आणि खूप जास्त पैसे नसल्यामुळं एवढी खरेदी जास्त होत नसायची, पण आनंद मात्र भरपूर वाटायचा. आणि त्यावेळेस ती आणलेली गोष्ट खरंच लाख मोलाची असायची आणि एवढा अभिमान वाटायचा. आणि गावभर म्हणजे आपल्या मैत्रिणीला तर ती शेअर व्हायचं. आमच्यात तर असं असायचं ना, आमचा जवळजवळ 6 ते 7 जणीचा पुट्टा असायचा आणि 6-7 जणी कुठलीही गोष्ट आणू द्या, एकमेकीला दाखवल्याशिवाय ती कधीच घातली जात नसायची. ती सगळ्यांना दाखवायची आणि नंतरच मग घालायची. तुझी कशी वाटते, माझी कशी वाटते, असं सगळं विचारपूस व्हायचं. आणि मग कुणाच्या घरी मोठा झोका बांधला आणि प्रत्येकाच्या दारात झोका असायचा आणि कुणाचा झोका उंच जातोय ही मैत्रिणीचं एकामेकीचं बोलणं चालू असायचं. तर एकामेकीच्या घरी जायचं, झोका खेळायचा. एवढा आनंद वाटायचा की खरंच खूप भारी दिवस होते ती. आता तसं काय राहिलं नाही. आता झोका कुठं दिसत नाही. अशा मुली फिरलेल्या पंचमी दिवशी नटून थटून सजून धजून दिसत नाहीत. आता खरंच म्हणजे सणाची प्रथा ना अशी लुप्त होत चालली बघा. आणि जास्त एन्जॉयसुद्धा आताची पिढी सहन करेना. आणखीन पुढच्या पिढीला म्हणजे काय होईल काय माहिती नाही. पण मला असं वाटतं की आनंदाने सण साजरा झाला पाहिजे. आपण नाही आपल्या मुलांना सांगितलं तर सांगणार तर कोण. तर आपण आनंद घरात साजरा केला की आपल्या मुलांना माहिती पडतं. पण आताची मुलं ना, मुली बी आणि मुलं बी अजिबात ह्याच्याकडं लक्ष देत नाही ती. आणि त्यामुळं त्यांना कुठलीही गोष्ट माहिती होत नाही बघा. तर प्रत्येक गोष्ट अशी शेअर झाली पाहिजे. सोबत फिरलेला आनंद भेटला पाहिजे आणि तो आनंद आपण कितीही म्हणजे ही होऊ द्या, वयस्कर होऊ द्या. आता माझं वय किती झालं आहे बघा, तरी मला माझं लहानपण आठवतं आहे आणि माझ्या मैत्रिणी आणखीन पण आठवते त्या. आणि मैत्रिणी तर एवढा मैत्रीत आनंद होता ना की अक्षरशः एका ताटात दोघीजणी जेवण करायची. एवढी मैत्री छान होती आमची. कधी भांडण व्हायचं नाही मैत्रिणींशी आणि बिगर बोलता पण मैत्रिणी कधी राहायचं नाही. एवढं छान वाटायचं. आणि आत्ता बघा कसं आहे. आता खरंच दिवस खूप बदललेत बरं का. आता असं वाटतं की तेच लहानपण आता असतं तर किती छान वाटलं असतं. आता पैसे भरपूर आलेत पण आनंदच नाही राहिला. त्या पैशाला अर्थच काय. त्यावेळेस पैसेच नसायचं पण आनंद भरपूर असायचा. थोडीशी जरी खरेदी केली तरी खूप मोठं काहीतरी आणल्यासारखं वाटायचं आणि गावभर सांगत फिरायचं. आता लाखाची जरी गोष्ट घरात आली तरी ती उंबऱ्याच्या बाहेर जात नाही. असं आहे बघा आताचं. तर बघा तुम्ही म्हणजे कसं दिवस बदलतात माणसाचं. तर मन भरून येतं आहे असं लहानपणीचं दिवस आठवल्यावर. आणि खरंच बरं का खूप वाईट वाटतं की ते लहानपण देगा देवा तुझा विसर ना व्हावा, असं मन आहे ना. ती मन खरंच खरी ठरली. आणि लहानपणाच्या आठवणीत खरंच माणूस थोडंसं का होईना पण चिंब नाहतं आणि ती आठवण कायमची मनात राहते. तर खरंच खूप भारी वाटतं बरं का. आणि ते दिवस परत आठवले की डोळ्यात असं मग टचकन पाणी येतं. आणि खरंच बरं का आत्ताच्या मुलांना किंवा मुलींना तसं नाही. आणि आत्ता तसं सणात आनंद पण नाही राहिला बरं का. आणि पुरणपोळी घरात आईनं जर बनवली तर किती छान वाटायचं. आणि ती कधी
आणि आईला मदत करण्यात कधी ही करत नसायचं बघा, खेळण्यातच जास्त लक्ष असायचं. आणि आयती पुरणपोळी आईच्या हातची खायची, झोका खेळायला जायचं, खूप सारा एन्जॉय करायचा आणि खूप असा आनंद घ्यायचा. तसं आता नाहीच राहिलं. आताच्या पिढीला तर खरंच ह्यातलं काहीही सुद्धा माहिती नाही असं झालं आहे. आणि तर चला म्हणलं आपलं थोडंसं लहानपणीच्या आठवणी आपल्या यूट्यूब फॅमिलीशी शेअर करूया. आणि आता मोबाईल आला, कॅमेऱ्यात आपल्या कुठलीही गोष्ट असू दे आपल्याला कैद करून घेता आली. पण त्यावेळेस आपल्याकडं मोबाईल होता का? त्यावेळेस आपल्याला कॅमेरा होता का? त्यावेळेसचा जर आनंद आपण ह्या कॅमेऱ्यामध्ये कैद करायला आपल्याला भेटला असता तर आज ती कितीतरी बघायला सुख मोठं वाटलं असतं. कारण का ती सुख परत खरंच नाही आपल्या आयुष्यात तर कधीच भेटणार नाही. आणि चला म्हणलं आता व्हिडिओ पण थोडासा बाहेर काढला गायींच्या गोट्यात. आणि सणवार म्हणलं की ही गायींच्या गोट्यातले कामं आवरायची आणि कामं आवरून ना नंतर मग आपलं घरात यायचं. तर आज आहे सोमवार आणि सोमवारी पंचमी आली बघा. तर सकाळी सकाळी अगोदर देवपूजा, घरातली अगोदर कामं सगळी कामं आवरली आणि नंतरनं म्हणलं चला स्वयंपाक करूया पुरणपोळीचा. तर सकाळी सकाळी सण असतो पण खायलाच कोण नाही, तर एवढ्या सकाळी करून तरी काय करायचं. सोमवार सगळ्यांचा आहेत आणि सोमवार संध्याकाळी सोडायचा असतो दिवा लागल्यानंतर. तर मग एवढ्या लवकर करून तरी स्वयंपाक काय करायचं म्हणून स्वयंपाक उशिरा केला आणि मस्त अशी छान पुरणपोळी बनवली. तर आता पुरणपोळीसुद्धा जास्त बघा तुम्ही आवडीनं खात नाही ती. नाही आम्हाला आताची पिढी तर म्हणते नाही आवडतच नाही पुरणपोळी. तर कुणाकुणाला आवडती पुरणाची पोळी ती मला नक्कीच सांगा. आणि मी तर बनवली बरं का पुरणपोळी आणि मला पण घरात बनवायला पण आवडती आणि खायला पण खूप आवडती. तर मी पाव किलो डाळ घातली आणि पाव किलो डाळ घालून मस्त अशी छान पुरणपोळी बनवून घेतली. तर म्हणलं पुरणपोळी तर आपल्या घरात बनलीच पाहिजे आणि त्याच्याशिवाय सण असल्यासारखं पण नाही वाटत. पुरणपोळी बनवली की किती छान वाटतं बघा तुम्ही, आनंदमय वातावरण होतं आणि खूपच भारी वाटतं की सण असल्यासारखं. आणि घरात सगळ्यांची लगबग चालू असते मग आवराआवरी करण्यात, कामं आवरून घेण्यात. आणि कुठंतरी थोडंसं सण असला की मग असं बाहेर गेलं ना तरी पण छान वाटतं, सणाचा आनंद साजरा होतो. तर कामातनं असं वेळ आवर्जून काढला पाहिजे आणि आवर्जून वेळ काढून ना आनंद एकमेकांसोबत शेअर केला पाहिजे. तर मग आपल्याला पण आनंद भेटतो बघा. आणि त्या आनंदातच इकडं मग पुरणपोळी पण आपल्या पुरणपोळी सण म्हणलं की पुरणपोळी आलीच. तर खरंच डाळीत तेल टाकलं थोडंसं आणि पाणी गरम करायला ठेवलं होतं, उकळी मारली पाण्याला आणि त्यात डाळ टाकून घेतली. डाळ टाकल्यानंतर थोडीशी हळद टाकली आणि मस्त असं झाकण लावून घेतलं आणि आपलं पुरण शिजून तयार आहे. तर गूळ टाकला, बडीशेप टाकून घेतली आणि मस्त असा चटका, आमच्या इकडं म्हणते चटका दिला. आता इकडं कढई तापाय ठेवली, तेल गरम झालं आणि पापडी तळायला चालू केली. कुरडई, पापड त्याच्याशिवाय सण असल्यासारखं वाटतच नाही. मग इकडं मस्त असं कुरडई पापड तळून घेतलं. नंतर राहिलं करायचं भजे. तर मग म्हणलं चला आता मस्त असं भजी तळून घेऊया. तर मग एक एक करत माझं ना भजी तळायचं काम चालू होतं. तर बघा किती मस्त भजी फुगून टम्म झालेत आणि खूपच छान झालेत बरं का. तर आपले भजी पण तळून झाले इकडं. आणि ही ना आज मी भाजी काढायचं भांडं आहे, ती भांडं खरेदी केलं. तर खूप छान वाटलं, झाकण पण आहे त्याला आणि भाजी काढायला मस्त वाटलं. मग चला म्हणलं आज पंचमीचं सण आणि त्यात असं नवीन काहीतरी खरेदी खूपच भारी वाटतं. आणि मग इकडं ना थोडासा आमची आजी असं करायची बघा, मकाचा पाला आणला, त्याच्यामध्ये पाला स्वच्छ धुतला, त्या भांड्यात ठेवला, वरनं थोडंसं पाणी ओतलं आणि इकडं मग दिंड बनवायला घेतली. तर आमची आजी ना अशी दिंड बनवायची, पूर्ण दिंडच बनवायची. पहिलं लोक पुरणपोळी करत नसायची. आणि
मग ही दिंड बनवायला चालू केली. तर देवासाठी नैवेद्य दाखवायला ना अशी 5 दिंड बनवली आणि ती आता भांड्यात ठेवायची आणि भांड्यात ठेवून अशी उकडायला ठेवून द्यायची मस्तपैकी. तर मग इकडं तोपर्यंत पुरणपोळी करायला सुरुवात केली. तर बघा कशी आली पुरणपोळी माझी. तर मस्त अशा पुरणपोळ्या करायला चालू होत्या. तर मग टम फुगत होत्या बरं का आणि खूप भारी वाटत होतं. अशी पोळी फुगली ना मग सगळं पुरणपोळी केलेल्याचं सार्थक होतं ह्या पुरणपोळी फुगल्यानंतर. आणि ही अशी आली पाहिजे पुरणपोळी, तरच मग आपल्याला सगळा स्वयंपाक एकदम छान झाल्यासारखं वाटतं बघा. मला तर तसं वाटतं. मग तुम्हाला कसं वाटतं ते मला सांगा. आणि इकडं मग मस्त अशा टोपलं भरून अगदी पुरणपोळ्या तयार झाल्या. आणि इकडं दिंड पण आपलं उकडून तयार झालं आणि इकडं कटाची आमटी झाली. तर मग संध्याकाळ झाली. संध्याकाळ झाल्यानंतर मस्त असं देवबाप्पाला आपले नैवेद्य दाखवला आणि छान अशी पूजा